धन्यवाद बुवा. 100% मी मनोरंजन करणार, सोडणार नाही तसं सुको. या ठिकाणी मुंबई भजनी यूट्यूबर्स आयोजित नवोदित बुवांना तिरंगी सामना, नवोदित बुवांचा तिरंगी सामना 21 जानेवारी जोगेश्वरी जय जवान क्रीडा मंडळ. आमचे परममित्र राकेश मिसाळ बुवा, दुसरे भजनी बुवा स्वप्नील गोसावी बुवा आणि संकेत नाटेकर बुवा यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तिरंगी यंग बुवा, खरोखर तुम्ही जावा आणि आनंद लुटा. या ठिकाणी अमित वराडकर बुवा या ठिकाणी आलेत, त्यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. खरोखर बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभय वरवडेकर या माऊलीकडून माझ्यासाठी लाख मोलाचे 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे डॅशिंग आमदार माननीय प्रकाश सुर्वे साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. खरोखर साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. या ठिकाणी खरोखर बुवानी म्हणजे या चेंदोलकर बुवा यावा. सांगितलं नाही बुवानी की सगळ्यांकडनं पैसे. बुवा लक्षात ठेवा, ही लक्ष्मी या सगळं तुमका जसे देणार तसे माका सुद्धा देतात, पण तुम्ही पैसे देणाऱ्यांचे आभार मानलात पण जे बिचारे बसले त्यांचे मानलात नाही. याचं कारण बुवा सुर्वे साहेब हे आमदारच आहेत हो, त्यांच्यावरती 1000 रुपये दिला नाही म्हणून त्यांनी गजर म्हटला नाही. मग 100 रुपये ज्यांनी दिला नाही त्यांच्यावर पण म्हणा हो एंड्रू स्वतः टकलो म्हणतात. अरे कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, कदम बुवा, विलास पाटील बुवा, खोपकर बुवा यांनी रुपाच्या अभंगामध्ये ढोलकी लावला नाही काय बुवा. अरे पैशासाठी तुम्ही माती घाशाल तसं मी हलकट बुवा नाही होय. मी रुपाच्या अभंगामध्ये हा सुंदर ते ध्यान कदम बुवांची आठवण आली पाहिजे बुवा, आणि तुम्ही पैशासाठी तो गजर म्हटला तर ढोलकी वाजवलाच बुवा. ह्या तुमका शोभला काय, म्हणजे पैशाचीच केलास ना. ते बिचारे दळवी साहेब खरोखर दळवी कुटुंबीय बघा भजनासाठी एवढं प्रोत्साहन. आज या ठिकाणी कोल्हापूरचे आहेत ना साहेब, मग कोकणातले बघा श्याम दळवी साहेब ना, हा हे पण दळवी. पण बघा बुवा नाराज केल्याने नाही, तुमका दिला नाही माका पण देणार ते, पण तुमका नाहीसो करणार आहात मी. कारण बुवा तुमका सिनियर म्हणून माका लाज शरम वाटतं बुवा. याचा कारण तुम्ही रुपाच्या अभंगामध्ये ढोलकी वाजवलात आणि या ठिकाणी एक ते भजनी बुवा बसलेले डायरेक्ट उठले नाही, घराक वाटे लागले की या भजना किंवा पिक्चर तो बाजार आयो म्हणून भजनाची वाट लागलेली आहे बुवा. अपेक्षा नाही बुवा, तुम्ही सिनियर आहात, चांगला काहीतरी देशाल हे अपेक्षा नव्हतंय काय नाही. पण म्हणजे 1000 रुपये दिल्यावर थंय रुपाचो अभंग असू दे नाही तर पहिला परमेश्वरचा भजन ढोलकी पहिली लावायची होय ना. बाकी टकल्याचा विषय भारी सांगितला तो. त्याच्यावर खरोखर सांगते स्कॉर्पिओ घेतलाली बंगलो बांधलेले, फक्त त्यांना तुमका खरं सांगतोय की हे त्यांचे गेलेले नाही. डबल बारी असली की हे तळपाट करून येतात, त्यांना माहिती 4 पैसे कमवूचे. ह्यो धंदो भजन ह्यो या असल्या बुवाने धंदो केलेलो, बाकी काय नाही. अरे अपेक्षा होती बुवा काहीतरी चांगला देशाल आणि तुमच्याकडनं चांगला घे. या ठिकाणी माता भगिनी बसल्यात बुवा, पैसे मिळाले ना हा बा देवा ना, हिंमत असत देवा बघूया, सगळे देवा, मी अहुरो आहे पैसे द्यावा बघूया म्हणता. भेलचे तरी देवा, रडत रडत पैसे तुमच्याकडनं कितला नाही, खिशाक हात दळवी काका घालूक लावला नाही. पण दळवी काका लक्षात ठेवा माका देणार तुमच्यासाठी गाणं म्हणणार, कारण तुम्ही 100 रुपये दिला तुमच्यासाठी गाणं म्हटलं नाही. 1000 रुपये दिल्याबरोबर अरे पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या साहेबांचं नाव घेता एकदा जोरात टाळा, आमच्या साहेबांसाठी वाजवा. अरे शरीराने गेले आहेत पण त्यांचा आत्मा ज्या ठिकाणी बघा. संभाजी क्रीडा मंडळ बुवा, पैशाचा विषय नाही बुवा, दिलास तरी वा नाही दिलास तरी वा, पण तुमचं जे प्रेम मिळालं आणि त्याच्यातून चांगला सांगण्याचा प्रयत्न ह्यो पारकर करता बुवा. पहिली बारी कशी केलंय
भावाचा माझ्या वाढदिवस आहे. आपण बुवा सुरुवातीला मी काय ढोलकी वाजू काय? या ठिकाणी भजन सम्राट सगळे बुवा बसले आहेत. कांदिवली भजनाची पंढरी देवगडवर नाही इलाज काय जेव गेलात या दाखवू गेलात की नाहीसो करून भंगारवालो बघा ना बघा डोक्याचा विषय आयुष्यभर. आता एक काम करा, उद्यापासून डोक्याचा विषय सोडा आणि खंयचे तरी दुसरे अवयव आणा. उद्याचं उघड्याच्या भजनात एक खै उभ्यालेला असता, एक खै टाकल्यावरचे केस काढता. अरे काय या खरोखर म्हणजे बुवा शाळेत पण जिल्हा परिषद शाळेत ना मॅडम आहेत आमच्यो पोरगी रडली की संदीप पुजारी बुवांका फोन करतात. बुवा खय आज नाडनात पहिल्या आधी शाळेत येवा पोरा रडतात गार्डनमध्ये बसा. मग यांच्या घसरगुंडी कोण खेळता डोक्यावर, कोण हुतू खेळता. पण एखादा पोरगा जर चिरापला अवस्था काय होता? काकी माझी असता काकी तुका चांगला देऊन जाणार यांच्यासारखा नाही. मी चांगलाच भजनातून देणार कारण रूपाचा अभंग आहे बुवा. सुंदर ते दाड उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे बुवा. आज 2020 कदम बुवा यांचं स्मारक आर्या फाट्यावरती झालं. परशुराम पांचाळ बुवांचं स्मारक कुसूर फाट्यावरती झालं. आता विलास पाटील बुवांचं सुद्धा स्मारक होणार. आपल्यातून निघून गेले पण त्यांची आठवण आज भजन क्षेत्रामध्ये काढली जाते. याचं कारण का? त्यांनी अमर केलं व भजन. आणि आताचा भजन 2020 अरे रूपाचा अभंग नाही बुवा 5000 डबल बार केलास. अरे काय म्हणून केलास? रूपाच्या अभंगामध्ये ढोलकी लावलास याच्यावर तुम्ही 5000 ना तुम्ही 12वी 13वी खोय 5वी हो ह्याच केलात. बाकी काय करू शकत नाही. खोळे गायचे कारण बघा भक्त पुंडलिकासारखे थोर संत होऊन गेले पण भक्त पुंडलिकाने केलं काय? आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला. कोणी? तर त्या भक्त पुंडलिकाने. आणि वडीत वडीत काशीक जाऊन निघाले. जातायत वाटेमध्ये त्यांना एक आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला की आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघतात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आणि किती जवळ आहे? तरी कुकुट स्वामींनी सांगितलं काशी किती लांब आणि किती जवळ आहे मला माहिती नाही. आणि तो पुंडलिक झोपी गेला. पण त्याला मध्यरात्री जाग आली. बाहेर आला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण? तरी गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहेस, तू पापी आहेस, तू दृष्ट आहेस. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले. पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देताय? तरी गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे हा कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलंस आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत देवता आहेत ते आपले आई वडील म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अरे आ म्हणजे आत्मा नाही म्हणजे ईश्वर बुवा. देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही पण आपल्या आई वडिलांची जर भक्ती केली तर आपल्याला साक्षात देव मिळू शकतो. एवढी ताकद आपल्या आई वडिलांमध्ये आहे बुवा. अदरवाईज देव करूची गरज नाही. मध्ये कोणतरी इलेले आसाराम बापू त्यांच्या फवाऱ्याखाली कोण जायत तो शुद्ध वैत. बुवा गेले होते पण काय शुद्ध झाल्याने भाष्टावले. नंतर कोणी राधे मा तिची सवय काय होती? नाचत नाचत ज्याच्या मांडीवर बसत तो भाग्यवान. हे मांडी करून होते पण काय बसली नाही. म्हणजे असे भोंदू बाबा जन्मा केले त्यांच्या नादाला लागू नका. कुणी सांगितलं कुडाळ देवस्थान भारिया नारळ घेतला की सुटलो. कुणी सांगितलं मालवणात देवस्थान भारिया नारळ घेतला की सुटलो. कुणी सांगितलं विरार मध्ये देवस्थान भारिया नारळ घेतला की सुटलो. आयुष्यभर जर नारळ घेऊन फिरलो तर मोक्ष प्राप्त होत नाही. बघा आपण खरं दैवत आपण विसरतो. अरे जी माता गरोदर असते त्या मातेला सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असतात. जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वराक विनंती करता कोण? तो पोटातलो सूक्ष्मजीवनी काय सांगता? हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून बाहेर काढ. पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो. बघा
जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते, पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील हेच आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी. हे बुवा भजनात सांगा, कदमवाणी हे केलं, पैशासाठी तुम्ही ढोलकी लावलात बुवा, याच्यासाठी हवरो कोण याच कळून दिसला बुवा. पैसे इले म्हणजे मी असं नाही म्हटलंय, पण भजन रसिक आपल्यासाठी देव आहेत बुवा. ह्या काहीतरी चांगलं सांगा, बाकी काही नाही. बाकी परफॉर्मन्स एक नंबर, लय भारी. नाथ खुळा फक्त याक माझ्या या भजन रसिकांसाठी गाणं म्हणतोय फक्त. तुम्ही म्हटलाच म्हणून हा, पण पकवा जावं अपेक्षा नाही बुवा. आमका पण बोलो घेता, पण ढोलकी बिचारे भजनी बुवा कांदिवली पंढरी या असं नाही का नाव खराब केलात. आणि आज तुम्ही डिमावलाच आणि तुम्ही पेटून दाखवा, गजरात तुमका पेटवणार, ठेवणार नाही पार कार्य. काय दिसतं दाढी बिडी कोरून इलियत म्हणजे कलर गेला तर पैसा वापर. तसे खरोखर लय भारी बुवांका. ज्यावेळी पोरगो झालो ना, सगळ्या गावात नाड्यांमध्ये कोण थांबलोच नाही, सगळे हॉस्पिटलमध्ये गेली. काका गेलो, आजी गेली, मामी गेली, सगळी हॉस्पिटलमध्ये गेली. आणि आमचे बुवा असे पासा फायर फेरियो मारत होते. तेवढ्यात आजी गेली आणि म्हणता, बघ 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 नाक्यात पोरग्याचा नाक बघ असा आज्यासारखा. तेवढ्यात ती आत्या म्हणता, बघ 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 पोरग्याचे पाय बघ कसे काकासारखे होत. तेवढ्यात ती मामी म्हणता, बघ 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 पोरग्याचे हात बघ कसे आज्यासारखे होत. हे असे पासा फेरियो मारत झपकन आतमध्ये गेले आणि आजीर भडाकले. आजी मगातपासून बघतोय, नाक आज्यासारखा, पाय काकासारखे, हात मामासारखे, माझ्यासारखा काय नाही. आजी म्हणता, तुझ्यासारखा पण त्या सांगण्यासारखा नाही. बघ काय पेटू गेलो तो. म्हणजे पैसे किती मिळवला आणि ते मागवून मागवून मागवून. म्हणजे तुम्हीला खरोखर म्हणजे बिस्लेटा बनवला असते. मला वाटतं ते टकलो विषय, एक टकलो विषय सोडला तर 5 पैशाचा भजन नाही बुवा तुमचा. चॅलेंज आपला. अरे उदय पारकर आज 4 वर्षातलो बुवा, पण चांगला सांगण्याचा प्रयत्न उदय पारकर करता. ह्या सांगा ना, आम्ही काय घ्यायचं तुमच्याकडनं? 1000 रुपये लेगी ढोलकी वाजवायची, टाकीन झेजुरून. काकी काय टेन्शन घ्यायचं ना, आता एवढं बोललं, आता पेटवणार ते. गजराक सोडित नाही, पण टायमिंग गजराक ठेवा. कारण संभाजी क्रीडा मंडळ बघा, आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, संपणार नाही संपू देणार नाही. संभाजी क्रीडा मंडळाचा दरारा, संभाजी क्रीडा मंडळाचा दरारा, संभाजी क्रीडा मंडळाचा दरारा. एकदा जोरात टाळ्या होऊ दे या संभाजी क्रीडा मंडळासाठी. तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे मंडळ या ठिकाणी आहेत बुवा. आज या ठिकाणी खरोखर आमचे पक्वाद विशारद, ज्यांचा आम्हाला अभिमान आहे बुवा, मृदुंगाचार्य ज्यांचं दैसरमध्ये अनेक शिष्य आहेत, ते आमचे उदयजी आयरे माऊली या ठिकाणी आहेत. त्यांच्या मी चरणाशी नतमस्तक आहे बुवा. एवढे सर्व हे मोठे संत या ठिकाणी बुवाले आहेत. आज या ठिकाणी बसलेत. आजोबा तुमचा भजन ऐकूसाठी बुवा चांगला दे ना, अपेक्षा नाही बुवा. म्हणून आई वडील हे आपल्यासाठी दैवत आहेत बघा. कारण आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, पण त्या मुलाला एका मुलीचं प्रेम लागलं. ती मुलगी सांगायची, हे सोन्या, आता तुमका माहिती आहे लग्नाच्या अगोदर कोंबड्या कुत्र्यांची नावा नवऱ्यांची, ए सोना, ए जानू, ए पिल्लू. पण लग्न झाल्यानंतर भांडी घासतात आतमध्ये कडियो लावून. अवस्था या सांगते पुढे. तर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, पण त्या मुलाला एका मुलीचं वेळ लागलं. ती सांगायची, हे सोन्या, माका 60,000चा आयफोन दे ना, दिला हाणून. ती सांगायची, सोन्या माका कपडे दे, दिला हाणून. सगळी प्रॉपर्टी त्या मुलाने संपून टाकली त्या मुलीसाठी. शेवटी तो मुलगा त्या मुलीला बोला, ग तू माझ्याशी लग्न करशील काय? त्यावेळी त्या मुलीने सांगितलं, तुझ्याशी लग्न करेल, पण तुझ्या आईचं मला काळीच पाहिजे. तो म्हणता, एवढाच ना घरा किलो. आई बिचारी वाट बघत होती, आईला हात दिली. अगं आई, तुझ्या मुलाचं जर चांगलं व्हायचं असेल तर तुझ्याकडे एक अट आहे. त्यावेळी आईने सांगितली, कोणती अट सांग? त्यावेळी मुलाने सांगितलं, अगं आई, तुझं मला काळीच पाहिजे. आईने कुठचा न विचार करता हे टर्कन छाती पाडली आणि काळीच काढून दिलं. ते काळीच घेऊन तो मुलगा धावतोय धावतोय धावतोय. आई जिवंत आहे कुठे ते बघितलं नाही हो. धावता धावता त्या मुलाला लागली ठेच. ठेच लागल्याबरोबर काळीच एका साईडला
आणि मुलगा एका साईडला, पण त्या काळीजामधून आवाज आला, बाळ तुला लागलं काय रे? म्हणून आई वडील हेच आपल्यासाठी दैवत आहे, अदरवाईज देवगुरूची गरज नाही. आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता, आणि वर्षातून एकदा सत्यांची पूजा करा. हे सांगा ना, आज बिल्डिंग मध्ये एवढ्या बिल्डिंग आहेत बुवा, या बिल्डिंग मध्ये एवढी मुलं आहेत. एखाद्या जर पोरग्यानं आपल्या आई वडिलांची उद्यापासून सेवा केलास ना तर आपल्या पुण्य प्राप्त होईल. ह्या भजनात सांगा कदम बुवा काय म्हणायचे बघा. या ठिकाणी ऋषिकेश दळवी, हर्ष दळवी, समर्थ मेस्त्री, पक्वादवादक सोलोसाठी या ठिकाणी माझ्यासाठी 100 रुपये, आणि आमचे संकेत पवार यांच्यासाठी हे 100 रुपये. खरोखर ऋषिकेश दळवी भावाचे, हर्ष दळवी आणि समर्थ मेस्त्री खरोखर आज या ठिकाणी हे म्हणजे मी त्यांच्यासाठी चढवीत नाही बाबा पैशासाठी, पण आज भजनासाठी ते या ठिकाणी पैसे देतात. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या भक्ष्या स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आईसाठी एक गाणं म्हणतोय बघा. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाधार. आवाज मंडळी आई माझी सागर आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती आहे त्यांचा बघा धार. आई माझी सागर जगी माऊली सारखे कोण आहे, तिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण जास्त व्याज नाही, त्या ऋण विना जीवनात साध नाही. जिच्यासारखे कौतुक बोल नाही, तिचे नाव जगात आई. आई एवढे कशालाच मोल नाही, आई एवढे कशालाच मोल नाही, आई एवढे कशालाच मोल नाही. खरोखर आईसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा बघा. या ठिकाणी बापू चव्हाण साहेब यांच्याकडून बघा, राष्ट्रवादी बापू चव्हाण ना, बापू चव्हाण साहेब, कारण भगव्या रक्ताची धमक मराठ्यांची आग आहे. भगव्या रक्ताची धमक मराठ्यांची आग आहे. घाबरणार नाही कुणाला. या चव्हाण साहेबांची मला साथ आहे, या चव्हाण साहेबांची मला साथ आहे, या चव्हाण साहेबांची साथ. यांच्याकडून जरांगे पाटील या साहेबांवरती गाणं म्हणा नक्कीच म्हणण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. राजू बागवे आणि या ठिकाणी माझे भाऊ या ठिकाणी बागवे, माझ्या कासारडे तर्फेवाडी या भावांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर भावांचे आभार मानून या भक्ष्य स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आयरे बुवा, खरोखर आमचे उदयजी आयरे बुवा खरोखर उत्कृष्ट पक्वाद, अनेक शिष्य ज्यांचे 100-200 काहीतरी शिष्य आहेत. आज उत्कृष्ट आज दैसरमध्ये ज्यांचं नाव आहे ते उदयजी आयरे माऊली यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि आमचे संदीप पुजारे बुवा यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रवींद्र निमरेकर, हा रवींद्र निमरे बुवा या माऊलीकडून माझ्यासाठी उत्कृष्ट बतावणी केल्याबद्दल आणि आई वडिलांचं महत्व सांगल्याबद्दल हे 100 रुपयाचं पारितोषिक आणि माझे संकेत पवार पक्वाद यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जर तुमच्यासाठी या ठिकाणी कैलासवासी तुकाराम दळवी, कैलासवासी पार्वती दळवी आणि कैलासवासी सीताराम दळवी यांच्या स्मरणार्थ राजाराम दळवी या माऊलीकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आले. खरोखर आज ते आपल्यातून निघून गेले आहेत. कैलासवासी तुकाराम दळवी, कैलासवासी पार्वती दळवी, कैलासवासी सीताराम दळवी आपल्यातून निघून गेलेत, पण त्यांची आठवण या ठिकाणी राजाराम दळवी साहेबांनी या ठिकाणी हे 500 रुपये दिले आणि खरोखर त्यांची आठवण काढली. खरोखर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी बक्षीस बुवा नाही.
मी बक्षीसाठी खरोखर सांगते हवरण आहे. ज्यावेळी आमचे श्याम दळवीने मला फोन केला, उदय बुवा डबल बारी, स्वप्नील कासले बुवा यांनी सांगितलं उदय बुवा डबल बारी करूची. मी त्यांना सांगितलं तुमच्या संभाजी क्रीडा मंडळमध्ये 100% येणार, मका काय देऊ नको. ह्यो उदय पारकर बुवा पैशासाठी हवरण आहे. तुम्ही आज पैशासाठी त्या रूपाच्या अभंगामध्ये ढोलकी लावलात आणि आज देवगड तालुक्याचं नाव तुम्ही आज खराब केलात. याचा दुःख माका वाटोक लागला. आज 5000 डबल बारी केलं ना तिथं 0 उपयोग. या ठिकाणी आपल्या रायांचे ते खास सिद्धेश दादा या नावास होते चर्चा शहरात. एकच वादा आमचे सिद्धेश दादा, एकच वादा आमचे सिद्धेश दादा. शिवरायांचे ते खास, शिवरायांचे ते खास सिद्ध दादा या नावास. होते चर्चा शहरात एकच. अरे पत्ते जरी बावड असले तरी पिसणारे एकच असतो, एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. वारा कुणाचे असो, नाद फक्त आमच्या सिद्धेश साहेबांचाच असतो. नाद फक्त सिद्धेश साहेबांचाच असतो, नाद फक्त सिद्धेश साहेबांचाच असतो. खरोखर साहेबांनी या ठिकाणी हजेरी लावल्याने आम्हाला आशीर्वाद दिला. खरोखर साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आईच्या गीतासाठी सावित्री मनोहर तोडणकर, खरोखर या माऊलीकडून बघा आईची आठवण काढल्याबद्दल या माऊलीकडून माझ्यासाठी 110 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. खरोखर त्या माऊलीचे मनोहरा मराठी बघा. खरं छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वाक्याला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे छत्तीस हत्तीचा बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा, प म्हणजे पतीचं पावन, ती म्हणजे तिने जगामध्ये वावरणारा. शिवाजी, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीमध्ये तेज, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्याचा हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. तो माझा छत्रपती शिवाजी महाराजाचा, छत्रपती शिवाजी महाराजाचा, छत्रपती शिवाजी महाराजाचा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी सिद्धेश ठिकाणी आमचे कदम साहेब आमच्यासाठी धावून आले. हीच माझी आज भजनाची पोच पावती बुवा. म्हणून लक्षात ठेवा कदम बुवा पांचाळ बुवा यांची आठवण काढली पाहिजे. म्हणून गजरात कधी ढोलकी लावू नको बुवा. रूपाच्या अभंगामध्ये कदम बुवांची आठवण करतोय बघा. वृद्धपणी आली जरा शरीर काफे थरथरा, वृद्धपणी आली आयुष्य केले ते कळेना, स्मरावे गे पंढरीनाना. वृद्धपणी आली जरा, वृद्धपणी आली जरा शरीर काफे थरथरा, वृद्धपणी आली जरा शरीर काफे थरथरा. आयुष्य गेले ते कळेना, स्मरावे गे पंढरीनाना. कैलासवासी परशुराम पांचाळ बाबा काय म्हणायचे? तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना. कैलासवासी विलास पाटील बुवा काय म्हणायचे? पंढरीच्या वाळवंटा
तर खेळ क्रिकेटचा मांडीला पंढरी जवान संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला कैलासवासी काशीराम परबुवा काय म्हणायचे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात महाडखेड संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यावर गौरी गणपती सणानाचती गौरी गणपती सणानाचती शक्ती तुरा घेऊन गौरी गणपती सणानाचती शक्ती तुरा घेऊन या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा माझे गुरुवर्य कैलासवासी दीपक चव्हाण बुवा काय म्हणायचे भारत भूच्या रक्षण करण्या भारत भूच्या रक्षण करण्या दिली प्राणाची आहुती र शहीद जवानोर शूरवीरांवर तुम्हा लाख लाख सलाम भारत भूच्या रक्षण करण्या दिली प्राणाची आहुती र लाख लाख सलाम खरोखर आज आपल्या या बुवा आपल्यातून निघून गेले त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा खरोखर आज या ठिकाणी सिद्धेश कदम साहेब खरोखर या साहेबांकडून बुवा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते त्या क्रीडा स्पर्धा आल्या होत्या त्या क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारोह आपण या ठिकाणी घेत आहोत सर्व विनंती घ्यायला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित रुपयाचं पारितोषिक आलंय खरोखर आमच्या साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या भक्ष्य स्वीकार करतोय धन्यवाद 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 खरं लाटांची किंमत करण्यासाठी किनाऱ्याच्या जवळ यावं लागतं पाण्याचं मोल समजण्यासाठी दुष्काळात मिसळावं लागतं आणि मायबाप प्रेक्षकांची एकजूट पाहण्यासाठी या संभाजी क्रीडा मंडळामध्ये यावं लागतं या संभाजी क्रीडा मंडळामध्ये यावं लागतं धन्यवाद साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे आणि भजनासाठी तुम्ही साहेब या ठिकाणी आम्हाला फुल नाही फुलाची पाकळी दिलात खरोखर साहेब तुमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद 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 या ठिकाणी आमचे ऋषिकेश दळवी या भावाकडून आमचे भाऊ ऋषिकेश मेस्त्री या भावासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ऋषिकेश दळवी भावाचे मनपूर्वक आभार मानतो आणि या भक्ष्यात स्वीकार करतो धन्यवाद त्याचप्रमाणे श्री समर्थ वधूवर सूचक केंद्र विवाह मंडळ संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 65 शाखा सर्व जाती जमातीसाठी सर्व प्रकारचे स्थळे उपलब्ध आहेत या ठिकाणी महेश्वर नगर आप्पापाडा मार्केट शिवशंकर मंदिराजवळ मालाड पूर्व मुंबई नंबर 97 भजन सम्राट आमचे चेंदवनकर बुवा यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचा नंबर आहे 98 33 77 69 42 खरोखर बुवा तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
काही नाही आज बुवा कसो विषय हा आज तुम्ही ज्यार ते ढोलकी लावला थंय तुमचा विषय संपला आणि म्हाका देवगडवर नाही इलाज काहीतरी आज मुंबईत दाखवशाल पण आज बुवा खरोखर तुम्ही थंडावलास कारण पारकर त्यांना माहिती आहे पारकर 40 वर्षाचो ब्रँड हा तसो ऐकणारो ह्यो नाया आणि किती जरी संपू गेले तरी ह्यो संपणारो सुद्धा नाया एवढो ब्रँड 40 वर्षाचो हा त्यामुळे आज बुवा काही तुमच्यावर काय झालं का आंघोळी करून येलाच ना काही नाही अरे कदम बुवा 5-4 बुवा प्रसन्न झाले आता मरा करणार म्हणता मग या ठिकाणी येऊन दे बिचारे सगळे रूपाचा अभंग सादर करूया फक्त त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतोय जरांगे पाटील साहेबांसाठी मराठ्यांच्या हक्कासाठी मराठ्यांच्या हक्कासाठी लढतो जरांगे पाटील मराठी आरक्षण मिळण्यासाठी बघा आताच लिहिलं या म्हणजे त्यांनी बिचाराने 500 रुपये दिला आणि पण काहीतरी चीज वगवी जागेवर लिहिलेलं आहे बघा मोठे पण नाही होत दळवी साहेब माझ्या श्याम दळवीने माका उदय पारकर तुझी बारी हवी या साहेबांचं मत आणि खरोखर आमच्या साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा खरोखर साहेब तुम्ही दिलेली आज 100% चीज करणार आणि बघा आज काय करतोय त्या सिनियर असले म्हणून कायला ह्यो दंड बघा दंड ओ दंड बघा नुसतो दंडच दाखवत असं काय थंडावले आज संपलो विषय पुजारी बुवांचो सगळ्यांका वाटला की पुजारी बुवा काहीतरी करतील पण लोका कंटाळली टकल्याचा विषय त्यांना माहिती आहे टकल्यावर बोलणे लग्न लावणे हळद 20 मिनिटात कोणाक हे चाला आलं माझाला आलं लोका म्हणती काय गोला आलं हळद लावताना हात लागलो हे सगळं सांगणार ते गजरात पण दळवी साहेब गजरात टायमिंग द्यावा कारण माका जर गजर मिळालो नाही तर मी मेलय हे लगेच घ्यावा मराठ्यांच्या हक्कासाठी लढतो जरांगे पाटील मराठी आरक्षण मिळण्यासाठी लढतो जरांगे पाटील मराठी आरक्षण मिळण्यासाठी लढतो जरांगे पाटील मराठी आरक्षण मिळण्या आणि आरक्षणासाठी एवढे असंख्य मराठी मावळे या ठिकाणी जमवले कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते तसे आमचे जरांगे पाटील सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा खरोखर साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद शिवाजी पाटील साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय खरोखर त्यांचे आभार मानतो आणि या भक्ष्य स्वीकार करतो धन्यवाद त्याचप्रमाणे कासार्डे दक्षिण गावठण उत्तम नामदेव सावंत खरोखर माझ्या गाववाले या ठिकाणी लिहित उत्तम नामदेव सावंत काकांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय भक्ष्य स्वीकार करतो धन्यवाद रूपाचा अभंग सादर करतोय फक्त दळवी साहेबांसाठी गाणं म्हणतोय ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे शाम सती मदहोश किए जान तेरी ओर कोई खींचे तेरी ओर लिए मैं मुन्ना राही हूँ देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो धन्यवाद सारे ग म प ध प म प ग म रे ग एले बुवा माझं शिष्य तुझ्या गाणं मी म्हणणार पण अपेक्षा म्हटलं तुझा गाणं माझ्या जोडीवाल्यान म्हणो कवा म्हणून म्हटलं तुमका संधी दे त्याच्यावर पैसो तुझ्याकडला काढून बघतो देऊ नको 1 रुपये सुद्धा
अरे परमेश्वरा पाठवू कवा लक्ष्मी मागून घ्यायची नाही. मी गजर रूपाच्या बंगवात ढोलकी लावलंय काय बघा अजून. हा याला म्हणतात भजन. रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता. झालं बेत झालं बदलले. कारण डॉक्टरला काय वाटतं कारण भावाच्या हातात सगळे आमचे नाडी आहेत दोघांचे. कारण डॉक्टरला काय वाटतं की सगळीकडे आजारी पडू दे आणि पेशंट माझ्याकडे येऊ दे. वकिला काय वाटतं सगळीकडे भानगडी होऊ दे आणि केशी खेळोक माझ्याकडे येऊ दे. पण एकमेव माझो माणूस म्हणजे साऊंड वालो त्यांना काय वाटतं की प्रत्येकाचे शुभकार्य असू दे आणि त्या ठिकाणी माझा साऊंड लागू दे आणि त्यांचा कार्यक्रम सक्सेस होऊ दे असे माझे साऊंडवाले एकदा जोरात टाळ्या वाजवा. आय लव्ह यू. तुमच्यासाठी नाव नाडिओ दाबून ठेव. काही नाही आज मळमळीत. रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हविताला भरवा ओ माधव भरवा. भरवा तो हविताल तो विठ्ठल तो विठ्ठल तो विठ्ठल तो बालवा. लोचनी सुख झाले हो साजनी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी 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 जोडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. लोचनी सुख झाले हो साजनी.